शहरातल्या नागरिकांना चला म्हणजे जाऊया आपलं लहान मुलं आहेत सर्वांनाच बोलायचं आहे. त्याच्यामध्ये प्रास्ताविकामध्ये मी प्रास्ताविक करतो या कार्यक्रमाचा उद्दिष्ट आहे आणि त्याच्यानंतर मी सांगितलेलं आहे ज्यांना ज्यांना बाबासाहेब आंबेडकर समजले त्या सर्वांनी मन मोकळेपणाने ते येऊन भाषण करायचं आहे. तुम्ही या असं नाही आहे, मला बोलायचं आहे बाबासाहेबांच्या बद्दल असं सर्वांनी यायचं. ओके ठीक आहे. भीमगर्जना तरुण मंडळ नवकोड या मंडळाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आपण अतिशय थाटामाटात साजरा करत आहोत. ते फक्त नवपूर गावामध्ये भीमगर्जना युवक मंडळ आणि भीमनगर येथे नवपूर गावातील ग्रामस्थ व सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी उपस्थित या गावचे प्रथम नागरिक माननीय चोते साहेब, त्याचप्रमाणे ग्राम शिक्षण अधिकारी जाधव साहेब, तसेच आपल्या भीमगर्जना मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व मंडळ ग्रामस्थ सर्वजण इथे उपस्थित आहेत. बाबासाहेबांच्या विषयी सरांनी जवळजवळ मला वाटते सगळंच आता सांगितलेलं आहे. फक्त बाबासाहेबांनी एक सांगितलं होतं की शिका आणि संघटित व्हा. एका शब्दावर जर बोलायचं झालं तर एक दिवस सुद्धा पुरणार नाही. कारण बाबासाहेबांनी इतकं चांगलं शिक्षण घेतलेलं आहे तर जो व्यक्ती अतिशय चांगलं ज्ञान घेतोय त्याच्या घराकडे राजा सुद्धा चालून येतोय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 135वी जयंती आपण सर्वजण मिळून साजरी करत आहोत. गेल्या 2 वर्षापूर्वी सुद्धा आपण समाज मंदिरमध्ये जयंती साजरी केली होती. माझी खरंच अगदी मनापासून इच्छा होती, मी परवा सुद्धा शंकरला म्हटलं होतं की आपण आपल्या गावामध्ये जयंती साजरी करणं गरजेचं आहे, पण ते कामानिमित्त घडत नव्हतं. पण भीमगर्जना तरुण मंडळ नवखोड यांच्या वतीनं अध्यक्ष पांडुरंग कांबळे असतील व त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी खरंच हा आजचा अत्यंत चांगला असा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचंच ग्रामपंचायत कार्यालय व नवखोड ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण का आपण संघटित असल्याशिवाय कोणतंही आपल्याला काम करता येत नाही. त्यामुळेच मी यापूर्वी सुद्धा आपली आजीमाजी सैनिक संघटना असेल किंवा महिलांचे बचत गट असतील यांची सुद्धा संघटना करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळं आपण ही संघटना आपल्या भीमगर्जना तरुण मंडळ स्थापन केला. या मंडळाच्या वतीने इथून पुढची वाटचाल आपली संघटित होऊन, कारण का आपण तसं बघायला गेला तर वेळात वेळ काढून कधी वर्षात एकत्र येत नाही. हे एक फक्त आपण निमित्त असतं. त्या निमित्तानंच आपण संघटना स्थापन करून आपली सर्व ओळख असेल किंवा सर्व कामे असतील ती करू शकतो. आणि आपण आम्हाला इथं बोलवून मान सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्माननीय व्यासपीठावरील सर्व उपस्थित नागरिक बंधू आणि भगिनींनो, आज नवखोड गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 135वी साजरी होत आहे. आता सरांनी बरंच काही सांगितलं बाबासाहेबांच्या विषयी, घटना कशी लिहिली. आता प्रत्येकाला मी एकच विचारतो, आपल्याला घटनेने काय काय अधिकार दिला कुणाला माहिती आहे का? कुणाला माहिती आहे का घटनेने आपल्याला काय अधिकार दिला? पहिला अधिकार कुठला दिला असेल तर मतदानचा. पहिला अधिकार कुठला दिला असेल तर मतदानचा. आज तुमच्या मतांवरतीच लोकसभेचे खासदार निवडून जातात, राज्यसभेचे आमदार निवडून जातात, तुमच्या गावात ग्रामपंचायत सदस्य निवडून जातात, सरपंच होतात. हे मोठा अधिकार दिलाय ना तुम्हाला. मग त्या अधिकारामध्ये बघा, गरीब श्रीमंत काय भेदाभाव ठेवलाय काय? गरीबाला म्हटले अरे बाबा तुला एकच मतदान आहे, श्रीमंताला म्हटले तुला काय 4 मत आहेत काय, असं काय सांगितलंय काय? नाही. म्हणजे पहिला अधिकार आपल्याला काय दिलेला आहे? मताचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे तुमच्या मतावरतीच लोकप्रतिनिधी निवडून जाणार आहे आणि मग राज्यकारभार करणार आहे. हे पहिला अधिकार दिलेला आहे आपल्याला आणि त्या अधिकाराचा आपण काय करतोय आणि निश्चितपणे वापर करतोय. सर्व बौद्धांनी तसेच सर्व मान्यवर यांना प्रथम क्रांतिकारी जय भीम आणि नमोबुद्धाय. मी थोडक्यात मनोगत प्रथम व्यक्त करतोय. तर आपल्या देशाला जे संविधान दिलेलं आहे ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. त्याची अंमलबजावणी 1950 पासून सुद्धा झालेली आहे. त्याचा विचार केला तर सर्वांना समान हक्क, कायदा समान दिलेला आहे. त्याचा विचार सर्वांनीच केलेला पाहिजे. आपण बघतोय की आंबेडकर जयंती फक्त बौद्ध समाजामध्ये केलेली जाते दिसते, ती सर्व गावामध्ये झाली पाहिजे. कारण सर्वांना अधिकार पाहिजे, पण आम्ही त्यांची जयंती करू शकणार नाही. फक्त बौद्ध समाजच आंबेडकर जयंती साजरी करतो म्हणजे ते त्यांच्या जातीचे आहेत म्हणून त्यांनीच करावं का, असा प्रश्न या ठिकाणी नक्कीच उपस्थित होतो. परंतु
तुम्हाला देखील घटनेने अधिकार दिलेला आहे, कायदा दिलेला आहे, त्याचा वापर करणं किंवा त्याची अंमलबजावणी करणं किंवा ती वाचणं हे फार महत्वाचं आहे. तसेच आमच्या समाजातील सर्व बंधू भगिनी, शाळेचे विद्यार्थी, बालचमू यांना मी पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय, जय भीम जय महाराष्ट्र म्हणून या ठिकाणी थांबतो. सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी माझ्याकडून सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि नमस्कार.